अहो वहिनी, तुम्ही इथे लग्न कसं केलं? तुमच्या आईबाबांनी इथे काय पाहिलं? तुम्ही एवढ्या मोठ्या कुटुंबातील आणि एवढी शिकलेली असूनही इथे का अडकलात? सपनाची खोली साफ करताना मोलकरीण किरणने सपनाला म्हणायला सुरुवात केली. असं वाटतंय सासूबाईंनी टोमणे मारल्यामुळे ती असे बोलत आहे. बहुतेकदा गप्प असणाऱ्या सपनाने मनात विचार केला. पण जाऊबाईने सर्व काही ऐकले आणि रागाने किरणनं म्हटले, तू सपनाला काय पट्टी पडवत आहेस? आणि काही वेळातच किरणची कामातून सुट्टी झाली. आईने लग्नासाठीही काही दिले नाही. सपना आणि अमितच्या लग्नाला फक्त 2च दिवस झाले होते. सपनाचे वडील त्यांच्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी होते. ते अनेक संस्थांचे सदस्य होते आणि भरपूर दानधर्म करत असत. पण तिची आई साधी स्वभावाची स्त्री होती, पण आधुनिक विचारांची होती. मोठी बहीण आणि 3 मोठे भाऊ यांचे लग्न झाले होते. वडिलांनी मोठ्या बहिणीला तर चांगला मोठा हुंडा दिला होता, पण सुनांकडून काहीही हुंडा न घेता सासरे आणले होते. ते खूप स्वाभिमानी होते. तिचे वडील आणि आई तिला नेहमीच पाठिंबा देत होते. त्या दोघांच्या सहवासात सपनासुद्धा त्यांच्यासारखीच बनली होती. ती आपल्या आईवडिलांचा खूप आदर करायची आणि त्यांची सर्व कामे स्वतः करायची. तिच्या मोठ्या भावांची लाडकी धाकटी बहीण त्यांना नेहमीच आदर करायची. ती मुलांची धाकटी मावशी होती आणि त्यांची मैत्रिणीही होती. कॉन्व्हेंटमधून कॉलेज पूर्ण करून आणि मुंबईतील एका प्रसिद्ध संस्थेतून फॅशन डिझायनरचा कोर्स केल्यानंतर ती आता घरीच होती. आई आणि वडील आता म्हातारे झाले होते आणि कारखान्याचा कारभार तिच्या भावांकडे सोपवला गेला होता. पण ते आपल्या वडिलांचा आदर जास्त करत नव्हते. वडिलांना आता सपनाचे लग्न करून सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळे व्हायचे होते. सपना, उद्या आपल्याला पुण्याला जायचे आहे. लगेच तयारी कर. कॉम्प्युटर क्लासकडून जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या आईने तिच्या हातात चहाचा कप दिला. काय आई, मोठ्या भावाच्या सासरी कोणाचे लग्न आहे का? पुण्यात राहणाऱ्या मोठ्या भावाच्या सासर तिला अजिबात आवडत नव्हते. ते एक प्रकारचे निस्तेज आणि वृक्ष शहर आहे असे ती मानायची. आपल्या आईला ती बोलायची की माझे लग्न मुंबईमध्येच करा. म्हणून तिच्या आईने तिला दाखवण्याचा प्रोग्राम हा तिथेच ठेवला आहे असे तिला सांगितले. पण आई, पण बिन काहीच नाही. त्यामुळे व्यवस्थित तयारी कर. वहिनी पण सोबत येत आहे, कारण की तिच्याच नात्यातला तो मुलगा आहे. आता तिचे वय फक्त 23 वर्ष आहे आणि चेहरा तर रेखीव आहे, पण तिचे डोळे बोलके आहेत. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरच आकर्षण पण अजून वाढतं. मग तिने मन मारून पॅकिंग करायला सुरुवात केली.